नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपण श्रीमंत असावं, आपल्या खिशात कायम पैसा असावा, घरातील प्रत्येक कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहावा, आपल्या घरामध्ये नोकर असावे, दारात गाडी असावी, छान बंगला असावा, एखादा फ्लॅट असावा, गळ्यात छान दागिने असावे. प्रत्येकाला वाटतं. खरं तर हा पैसा येण्यासाठी आपण दिवसभर राबतो, कष्ट करतो. घरात 10 लोक आहेत, 5 लोक आहेत, सगळे कमावते आहेत, मात्र तरीही अपेक्षित इतका पैसा येत नाही. पैशांची समस्या दूर होत नाही, दारिद्र्य संपत नाही. बघा, बऱ्याच वेळा मेहनत करूनही त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळत नाही, कारण आपलं जे नशीब आहे ना, ते नशीब आपल्याला साथ देत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगणार आहे, जे उपाय तुम्ही करायला सुरुवात केली, तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळेल. ज्यामुळे तुम्ही 2 तास काम केलं किंवा आठवड्यातून तुम्ही 2 दिवस जरी काम केलं तरी तुमचं नशीब तुमच्या सोबत असल्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्याकडे धन, लक्ष्मी आणि ऐश्वर यांची प्राप्ती होईल. अपूर्ण असणारी सर्व स्वप्न पूर्ण होतील, घरात कायम बरकत राहील, पैसा येईल. बघा, जर पैसा असेल तर समाजात मान असतो आणि पैसा नसेल तर कुणी विचारत पण नाही. म्हणजे आत्ताच्या काळात पैसा खूप महत्त्वाचा आहे. आता मी तुम्हाला हिरव्या वेलचीचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे उपाय सांगणार आहे. आता हिरवी वेलची का, तर बघा, हिरवी वेलची ही वास्तुशास्त्रामध्ये वास्तूत बरकत आणण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. हिरवी वेलची ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते, जी धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी ठरते. हिरवी वेलची ही भगवान श्री विष्णूंना अर्पण केल्याने आपल्याकडे असणाऱ्या धनात वाढ होते. म्हणून हिरव्या वेलचीचे उपाय हे आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देते. म्हणून हिरवी वेलची. सगळ्यात पहिले जो पहिला उपाय तुम्हाला सांगते हा कर्जमुक्तीसाठी. कारण कित्येक लोक असे आहेत की ज्यांच्यावर खूप कर्ज आहे, कर्ज कमीच होत नाही आहे. त्यांनी कुठल्याही दिवशी किंवा बुधवारी, शक्यतो बुधवार नाही तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी, एक हिरवी वेलची घ्यायची आहे, एक ग्लासभर पाणी घ्यायचं, देवघराच्या समोर बसायचं, त्या ग्लासमध्ये एक चिमूटभर हळद घालायची, हिरवी वेलची घालायची आणि त्या ग्लासवर उजवा हात ठेवायचा. आपली कर्जाची समस्या तिथे व्यक्त करायची आणि फक्त तिथे बसून 3 वेळा कालभैरव स्तोत्र हे म्हणायचं. कालभैरव स्तोत्र तुम्हाला येत नसेल, म्हणजे कालभैरव अष्टकम तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तुमच्या गुरूंची उपासना केली तरीही चालेल. आता आपले गुरु स्वामी आहे, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तरीही चालेल. त्यानंतर हे तीर्थ होईल, म्हणजे जे पाणी आहे ते तीर्थ होईल. घरातल्या 4ही कोपऱ्यांना, तिजोरीमध्ये, म्हणजे जिथे पण पैसे ठेवतो त्या तिजोरीवरती आणि घरातल्या अन्य भागामध्ये हे थोडंसं पाणी जे आहे ते शिंपडा आणि राहिलेलं जे तीर्थ पाणी आहे ते स्वतः प्या. ज्यावरती हे कर्ज आहे, पतीसाठी करताय, पतीला प्यायला सांगा. ती हिरवी वेलची जी आहे ती त्या पतीला ग्रहण करायला सांगा. स्वतःसाठी करताय, मुलांसाठी करताय, ज्या व्यक्तीवरती कर्ज आहे त्याला ती हिरवी वेलची खायला सांगा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा असं कमीत कमी 4 वेळा केलात, म्हणजे एका महिन्यात 4 वेळा, 4 आठवडे येतात, एका महिन्यात 4 वेळा तुम्ही उपाय केला, तुम्हाला एका महिन्यामध्ये इतका अनुभव येईल की तुमची जी काही कर्जाची अमाऊंट असेल ती कुठेतरी पूर्णतः कमी होऊन जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय आहे घरात बरकत येण्यासाठी. प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या घरात पैसा टिकावा, माझ्या घरामध्ये पैसा वाढावा. काय करायचं आहे, कुठल्याही गुरुवारच्या दिवशी एक हिरवी वेलची घ्यायची. ही हिरवी वेलची आपल्या देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये हळदीत ठेवायची. थोडी हळद घ्या, हळदीमध्ये ही हिरवी वेलची ठेवा आणि ही प्लेट माता लक्ष्मीच्या समोर ठेवा. माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगा, घरात बरकत येण्यासाठी तिला प्रार्थना करा आणि ती जी हळद आहे ती आपल्या कपाळाला लावा. थोडीच हळद ठेवा, खूप ठेवू नका. आता काय करायचं, ही हिरवी वेलची आणि ती हळद आपल्या देवघरात अखंड ठेवा. जोपर्यंत ती हळद, म्हणजे रोज सकाळी, दुपार आणि संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ती हळद आपल्या कपाळाला फक्त लावायची. जोपर्यंत ती हळद पूर्ण संपून जात नाही, घरात जेवढे सदस्य आहेत तुम्ही प्रत्येकाच्या कपाळाला लावली तरीही चालेल, जोपर्यंत ती हळद पूर्ण संपून जात नाही तोपर्यंत ती प्लेट तिथेच ठेवायची आणि ती हळद आपल्या कपाळाला लावत राहायची. जेव्हा त्यामध्ये असणारी जी हळद आहे ती पूर्णतः संपेल तेव्हा फक्त त्यामध्ये
हिरवी वेलची राहील. आता ही हिरवी वेलची देवघराच्या समोरून उचलायची आणि आपल्या पैशांच्या कपाटामध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता, तुमची जी तिजोरी आहे त्यामध्ये ठेवून द्यायची. कायम तुमच्या घरात बरकत राहील, घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळत राहील. आता तिसरा उपाय सांगतेय. कुठल्याही गुरुवारी, कुठल्याही बुधवारी, कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी जर तुम्ही 7 वेलच्या दान केल्या, कुठल्याही गरजू व्यक्तीला किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीला 7 हिरव्या वेलच्या आणि 7 सिक्के, 1-1 रुपयांचे किंवा 5-5 रुपयांचे, जे तुम्हाला शक्य ते 7 सिक्के तुम्ही दान केले तर असे म्हटले जाते की आपले दारिद्र्य संपून जाते. घरामध्ये काही वास्तुदोष असेल, घरात सतत कटकट असेल, क्लेश कलह होत असतील, घरामध्ये सुख नसेल, आनंद नसेल, तर काय करायचं आहे, तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही एका दिवशी हिरव्या रंगाचं कापड घेऊन त्या हिरव्या रंगाच्या कापडात 11 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत. त्याच्यासोबत 11 तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत, 1 हळकुंड ठेवायचं आहे, 1 सुपारी ठेवायची आहे. हे सगळं हिरव्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधून तुम्हाला तयार केलेली पोटली आपल्या वास्तूच्या म्हणजे घराच्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. 1 माळ तुम्हाला ओम गुरुदेव दत्त हा जप करायचा आहे आणि 1 माळ तुम्हाला 1 माळ तुम्हाला माता लक्ष्मीचं म्हणजे ओम ह्रीम क्लीम या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर ही पोटली वास्तू म्हणजे आपल्या घरामध्ये कुठल्याही एका दिशेला किंवा कुठल्याही दक्षिण दिशा सोडून कुठल्याही एका दिशेला ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. कायम बरकत येत राहील, कायम तुमची प्रगती होत राहील, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती जी आहे ती होत राहील. घरामध्ये कुठलेही दोष राहणार नाही, क्लेश कलह जे काही आहे ते कुठेतरी संपून जातील आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची, प्रत्येकाची या उपायाने प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैशाची खूप समस्या असेल, खूप दारिद्र्य असेल, तर कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही गुरुवारी तुम्हाला एक नोट घ्यायची आहे. 100, 200, 500, 50, 10, 20 जी तुम्हाला नोट शक्य आहे, 200ची कुठलीही चालेल. ती एक कोरी करकरीत छान नोट, खूप कोरी नको पण खूप खराब नको, अशी एक नोट घ्या. या नोटीच्या वरती हिरव्या वेलचीची पावडर घाला. थोडंसं त्या नोटीला अत्तर लावा, सुगंध करून घ्या. दोनही बाजूने अत्तर लावून त्या नोटीवरती थोडी हिरवी वेलचीची पावडर टाका आणि तुम्हाला ही नोट जी आहे ती गुंडाळायची आहे किंवा त्याची घडी करायची आहे. ही नोट घडी केल्यानंतर त्यावरती एक सिक्का ठेवायचा आहे. कुठलाही एक सिक्का ठेवा, 1, 5, 10, 20 कुठलाही एक फक्त कॉईन ठेवायचा आहे आणि लाल धाग्यामध्ये हा कॉईन आणि ही नोट तुम्हाला व्यवस्थित बांधायची आहे. त्यानंतर हे हातात घेऊन देवघराच्या समोर बसायचं आहे. माता लक्ष्मीला दारिद्र्याचा नाश होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोरून ते उचलून आपल्या कपाटात किंवा आपल्या पैशाच्या पाकिटात ठेवायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा येत नाही आहे, खूप तुमच्याकडे किंवा घरातील प्रत्येक सदस्याची जी श्रीमंत होण्याची इच्छा होती ती पूर्ण होत नाही आहे, अटकलेले, अडलेले, कुठेतरी थांबलेली कामं होती ती मार्गी लागत नाही, त्यातून येणारा पैसा मिळत नाही आहे, कुणाचं येणं वगैरे होतं ते येत नाही आहे, तोपर्यंत हे जवळ ठेवा. जेव्हा असं वाटेल की हो आता बरकत आहे, यश आहे, पैसा आहे, धन आहे, सगळं आहे, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता बऱ्यापैकी माझं सगळं चांगलं झालेलं आहे, तेव्हा ही नोट आहे ती कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची, तिथल्या दानपेटीत टाकायची किंवा तिथे ती अर्पण करून यायची. तुम्हाला सांगते या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि हा उपाय केल्याबरोबर 24 तासांच्या आत तुम्हाला याचा जो अनुभव आहे तो यायला सुरुवात होईल. कितीही गरिबी असेल, कितीही ती कुठेतरी नष्ट व्हायला सुरुवात होईल.